काहीतरी प्लॅनिंग करू शकतो मेडिकली. याच्यासाठी शासन सगळा खटाटोप करते. मग नेमकं काय होते सिकल सेल झाल्यामुळे? तर सिकल सेल झाल्यामुळे आपल्यामध्ये रक्ताची कमतरता होते. रक्ताची कमतरता म्हणजे काय? हिमोग्लोबिनची कोणती सांगता भरभर ते निकामी होतं. मग हिमोग्लोबिन कशाने वाढते? तर आयर्न आणि फोलिक ऍसिडने हिमोग्लोबिन वाढते. शासनाने जर चाललं की ज्याला सिकल सेल झालेला आहे त्याला वेगळी ट्रीटमेंट शासन देते. मग त्याला न्यूट्रिटिव्ह पोषण दिलं गेलं पाहिजे, त्याला प्रोटीन दिले गेले पाहिजे, त्याला एक्सरसाइज पाहिजे. आणि ब्लड टेस्टमुळे आपण समजतं की आपल्याला जर सिकल सेल आहे तर आपला होणारा पार्टनर तो सिकल सेल नको पाहिजे. दोघं जर सिकल सेल झाले तुम्हाला होणारा आपत्य त्याच्यामध्ये सिकल सेल ॲनिमिया म्हणजे रक्तक्षय किंवा रक्ताची कमतरता असलेले तुमचे मुलं तयार होते. मग त्यासाठी लागणारा खर्च, त्यासाठी लागणारा सगळा त्रास होणारच आपल्याला. मग ह्या गोष्टी थांबवण्यासाठी आपण प्री प्लॅनिंग केली पाहिजे. मेडिकली सगळं ट्रीटमेंट घेतलं पाहिजे.